शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण ज्या प्लॉटचा व्हिडिओ याआधी टाकलाय, त्याच प्लॉटला आपण एका शेतकऱ्यास सहज सहज पुन्हा एकदा व्हिजिट करायला आलेलो होतो. तर हा प्लॉट पाहता आज आपण त्याच झाडाच्या ठिकाणी आज व्हिडिओ काढतोय. एकंदरीत 100% आपण शेतकऱ्याचं सॅटिस्फॅक्शन तर करतोयच. पण आपल्याबरोबर आमचे चुलते मोहन हे प्लॉट बघायला आले होते. मग सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना काय वाटतं हे गरजेचं आहे. तर आपण त्यांना थोडंसं प्लॉटविषयी थोडीशी चर्चा करूयात. तर तात्या ही जी लागवड आपण केलेली होती, म्हणजे त्या भुजबळांच्या प्लॉटमध्ये आज आपण उभे आहे. हा जो लागवडीचा प्लॉट आहे तुम्हाला एकंदरीत कसा वाटतो? नाही. प्लॉटमध्ये मला इथं आल्यानंतर इतका म्हणजे फरक वाटला, का आज मी हे जे बघतोय म्हणजे आता ही कळी आहे हां, हां. किंवा पानाची साईज. साईज आणि क्वालिटी कुठेही बी असं हे नाही हां, हां. आणि इतकी भरपूर कळी आहे म्हणजे मला एकदम असं योग्य वाटतं हे. बरोबर, बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं अंतर बघा ना, तुम्ही अंतर पण व्यवस्थित दिसतंय का हो, तुम्हाला? 2 झाडांमधलं अंतर अंतर समजा थोडंसं हे 5 फुटाचं आहे. हां. पण भविष्य काळात जर अजून जर लागवड करायची असेल ना, अजूनही हे रुंदीचं अंतर जर ठेवलं, तरी काही अडचण नाही. बरोबर आहे. शेतकरी मित्रांनो दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या. थोडंसं अंतर 10 फुटाचं हे झाडांमध्ये असलं पाहिजे. हं. झाडं मोठी झाल्यानंतर साधारणतः 5-5 फूट आतमध्ये येतात. मध्ये हां. रोटावेटर, ट्रेलर घालता येत नाही, मशागत करता येत नाही. तर ह्या गोष्टींचं थोडंसं लक्ष द्या. आणि तुम्हालाही फळबाग लागवड करायची असेल, तर 100% तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या पेरूच्या फळबाग लागवडीचं आपल्याकडून केलं जाईल. सगळ्यात महत्त्वाचं फळाची साईज, हं. वजन, कलर यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. पण जसं तुम्ही बघू शकता बाळा तसं पुढं त्याची डेव्हलपमेंट होती. म्हणजे जशी कळी तसं फळ. तर कळीचा स्ट्रोक बी एकच नंबर स्ट्रोक आहे. सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रोक काढत असताना तुम्हाला नॅचरली तुम्हाला सेटिंग करता आली पाहिजे. लाखोंच्या औषधाला खर्च करून सेटिंग करण्यात काही अर्थ नाही. कमी किमतीमध्ये, कमी भांडवलांमध्ये कसा बाग सेट करता येईल याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. या सगळ्यांसाठी वारंवार तुम्हाला नवीन-नवीन व्हिडिओ टाकत जाईलच आम्ही. पण त्यासाठी तुम्ही आमचा चॅनल फॉलो करा आणि नवीन-नवीन गोष्टी पाहण्यासाठी कायमस्वरूपी आमच्या संपर्कात राहा. धन्यवाद.